आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत ग्राहकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी विविध माध्यमांमधून मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्या जातात। मात्र अनेक जाहिरातींमध्ये उत्पादनांचे फायदे अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने मांडले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत। याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन आणि ग्राहक संरक्षण यंत्रणांनी भ्रामक जाहिरातींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे। ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि बाजारपेठ अधिक पारदर्शक करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार एखादी जाहिरात जर खोटी माहिती देत असेल, महत्त्वाची माहिती लपवत असेल किंवा अवास्तव दावे करून ग्राहकांची दिशाभूल करत असेल तर ती भ्रामक जाहिरात मानली जाते। गेल्या काही वर्षांत वजन कमी करणारी उत्पादने, आरोग्यवर्धक औषधे, त्वचा आणि केसांबाबत चमत्कारिक दावे करणारी उत्पादने तसेच गुंतवणुकीवर अवास्तव परताव्याचे आश्वासन देणाऱ्या जाहिरातींमुळे अनेक ग्राहकांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत। तज्ज्ञांच्या मते ग्राहकांना योग्य आणि सत्य माहिती मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे। त्यामुळे कंपन्यांसोबतच जाहिराती करणारे सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांच्यावरही जबाबदारी येते। भ्रामक जाहिरातींविरोधातील कारवाई प्रभावीपणे राबवली गेल्यास ग्राहकांचा विश्वास वाढेल आणि प्रामाणिक व्यावसायिक पद्धतींना चालना मिळेल। त्याचबरोबर कोणतेही उत्पादन खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनीही माहितीची पडताळणी करून जागरूकता दाखवणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे।